उतरा उतरा ये लवकर उतरा. ए सर काय ए सर सर ए सर कुठं जागा पकडा नको. हे काय हे काय स्पेशल पास आहे सोप्याचा. सोप्याचा होय म्हणजे एकदम पुढं. होय पोरगा पाहिजे तर असा. बापाच्या कष्टाचे पान फेडले बघ तू. चला चला चल. तुम्ही कुठं? तुम्ही नाही म्हणजे तुम्ही चला. हो काका वडील आहेत ते माझे. हो का? चला तुम्ही पण चला. चला चला चल. तुम्ही हो पुढे मी आलो जाऊ. तू कुठून निघाला? अहो ते गौतमीचा ब्लाऊज आहे ना तर देऊन आलो. अरे मी देतो की मग. कलाकार आहे कलाकाराचा सन्मान करायला नको काय? आयुष्य व्हायचं मी त्यासाठी एवढं मोठं. नाही खरंय मी आलो देऊन. तुम्ही हो पुढे काका यांना घेऊन जा. ऐक ना माझं. अरे चला या चला चला या 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 या. टक्की हो हिरवा पिकल्या पान. वा 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 वा. गोपाळ लेका एवढ्या मोठ्या कार्यक्रमाला तुझ्यामुळे मी येऊ शकलो. हे पुण्य कुठं पेडणार तू? हाय का त्यात पुण्य कसलं? अहो एका पोराचं कर्तव्यच आहे ते. काय बापाला बायकांच्या डान्सच्या कार्यक्रमाला घेऊन जाणं हे कर्तव्य चांगलंय. ए सुकाळीच्या तुला एवढं तरी जमल का? आला मोठा. अरे याच्यासारखा कोणी माणूस तरी आहे का या गावात? बोलतोय. ए पूर्ण कार्यक्रम असेल ना तर मला नक्की सांग बर का. विसरू नको. लक्षात ठेव. ए तर ही असलं करून तू किती बी आप्पांना खुश करायचा प्रयत्न केला ना तरी मी नाही शांत बसणार. तू नक्की कोण आहेस मी हे हुडकून काढणार म्हणजे काढणार. आहे का त्यात हुडकायचं काय आता? अरे मी तुझा भाऊ आहे दादा गोपाळ. ही नाटकी बंद कर. चल. माझी आजी. ए मी तुझी आजी नाही पणजी आहे. सॉरी माझी पणजी आजी. का बरं तुला आज लागली उचकी माझी? मी ते निबंध लिहिलाय तुझ्यावर. अरे बाबा होय र. हो तूच खरं बघ तुलाच माया आहे माझी. दाखव बरं वाचून. वाचतो. माझी पणजी आजी आमच्या घरात राहते. ए तुझ्या काय बापाने घर बांधलं नाही? माझ्या नवऱ्याचं घर आहे आणि तुम्ही माझ्या घरात राहताय. अगं आजी मी वाचू का नको? बरं वाच. माझी पणजी आजी गॉगल घालते आणि पायात कोल्हापुरी चप्पल घालते. माझ्या आजीला गावातले सर्व जण ओळखतात आणि माझी आजी घरातल्या येणाऱ्या जाणाऱ्याला शिव्या घालते. अरे तुझं निबंधावर हागलं काळ कुत्र तुझ्या आणि तुझ्या पेनाचं तुटलं टोपान कवर मी शिव्या घातल्यात. अख्ख्या गावात माझ्यासारखी गोड बोलणारी बाई आहे का? नमस्ते. ये सब सुखाने के लिए क्यों रखा है? अगं मसाला बनवायला. लाली अगं चहा आण गं 1 कप. पाहुणी बाई आली आहे. नहीं नहीं. ए ती कालची पोरगी आली का काय ग परत? हाँ दादी माँ. झालं का ग पोरी तुझा तो पिक्चर लिहून? त्यात मला एखादा रोल असला तर काढ की. हाँ हाँ आपके लिए एक बढ़िया सा रोल लिखे हैं. त्याचा तूच कर. मला एखादा चांगला हिरोईनचा असला तर दे. अगो ती सरू माझी बहीण आणि मी गावातनं निघालो ना की सगळी माणसं म्हणायची नूतन मधुबाला निघाल्यात बघा. ओहो आजी त्यांना बी दिसत नव्हतं का? इकडे मोड द्या तुला सांगते मी. नाही नाही. काय ग पोरी आमचं गाव कसं वाटलं? आपका गांव बहुत ही सुंदर है. आपका घर भी बहुत सुंदर है और आप लोग भी बहुत अच्छे हैं. अब ये गोपाल आप ही का लड़का है ना?
वय की नवसानं झालंय मला लेकरू ते. हमने सुना है बहुत सालों से वो घर से दूर था. वय की आता काय सांगू तुला बया. आपाच्या भ्यानं पळून गेला होता बघतो. 20 वर्ष माझ्यापासून लांब होता त्यो. पण आता देवाने माझं ऐकलंय बघ. आणि आज 20 वर्षानंतर देवानं माझ्याकडे धाडलंय त्याला. तुला कशाला ग त्या मुडद्याची चौकशी? काय त्याच्या नादाला लागू नको. तो गोपाळ बिपाळ काय नाहीये. उगाच लफंगा कुठनं आलाय कोणाला माहिती. हो आता काय बी काय बोलताय हो तुम्ही. निदान पाहुण्या माणसांची समोर तरी काय बी भलते चलते सांगू नका. पाहुणी बाई तुम्ही नका लक्ष देऊ त्यांच्याकडे. गेल्या अमावस्येला त्या पडल्या होत्या डोक्यावर. वापासनं त्या अशाच बडबडत्यात. ध्यान नका देऊ त्यांच्याकडं. हो तर त्या भामट्याने सगळं घर साफ केलं ना मग कळेल तुम्हाला मी का बडबडते ते. चहा घ्या. ये कौन है? ही वे गोपाळची बायको आहे. गोपाल की शादी कब हुई?